राणी तू दाखव की करून. हो हो दाखवते मी करून. राणी कोणीतरी मशीन बंद करा. काय केलंय? काय करत? रतन थांब. काय काय होतंय? हा श्वास घ्या. पाणी आणू का तुमच्यासाठी? नको नको माझी चिंता नको करूस. तो जास्त सिरियस आहे. मला बर हो. अरे यार हॉस्पिटलला घेऊन जावं लागणार आहे आपल्याला. रक्त घेऊ का वाहतंय? हॉस्पिटलला जाऊया.
हॉस्पिटलला घेऊन जाऊ. बरोबर आहे, हॉस्पिटलला नेलं पाहिजे. गोट्या रतन, इंद्रा तू ओकेस ना? रतनला नेलंय दवाखान्यात. मी कामगारांना पुढचं काय करायचं सांगून येतो. हा गोट्या चल लवकर. काय नाही होणार रतन. तुला दम काढ. तुम्ही काही काळजी करू नका. रतनला काही होणार नाही. हा हा गोट्या रतनचा हात जरा वर धर म्हणजे रक्त थोडं थांबेल. रतन थोडी कळ काढ. हा आपण हॉस्पिटलला पोहोचूच आता. चाललं हॉस्पिटलला असता. पुन्हा फेल. ती राणी माझ्या डोक्यात जाते आता. साहेब, आज तरी वाटलं होतं तिचे हात मशीन मध्ये जातील म्हणून. आज पण वाचली. का अमरपट्टा घेऊन आली काय जन्माला ही? बघ जे काय असेल ते, तिला आता सोडणार नाहीये. सारखी सारखी माझ्या वाटेत आडवी येते. गजा फेल गेलो ना. जे झालं ते चांगलंच झालं. काय? जे झालं ना त्याचा आपण फायदा करून घ्यायचा आहे. कसं काय? गजा असं काय करतोय? त्या रतनचा हात गेला आज. हे बघ एक नंबर. साहेब लागतो कामाला. विक्रांत, हॉस्पिटलला जाऊन ये. चल. डॉक्टर खूप झालं बघा ना तुम्ही. पण काय झालं काय? फॅक्टरीत काम करत असताना मशीन मध्ये हात अडकला. तुम्ही बघा खूप रक्त गेलाय. ठीक आहे एक मिनिट. चला ताबडतोब मोठीमध्ये घ्या. सावकाश. अरे इमर्जन्सी. अरे सावकाश काळजी करू नका. थांबा आम्ही बघतो काय ते. अरे ह्याला काय अर्थ आहे? आणि आपल्या सेफ्टीचं काय? हो, सेफ्टी महत्वाचीच आहे ना, म्हणून तर बोलतोय आम्ही. अहो, आमच्या जीवाला काय झालं तर उद्या आमच्या फॅमिलीने कोणाकडे बघायचं? मग आज त्याचा हात गेलाय, उद्या आणखीन काय झालं मग कोण जबाबदार आहे? नाही काम थांबवलंच पाहिजे त्याच्याशिवाय. तुमचं काय जातंय बोलायला? आमचा जीव जावा अशी तुमची इच्छा आहे का? मालकांना काय कामगारांच्या जीवाची किंमत नाही. त्यांना त्यांचा धंदा महत्वाचा आहे. नाहीतर काय, कोण जबाबदार राहणार आहे या गोष्टीला? नाही काम बंद म्हणजे बंद. गाडी रतन कुठे आहे? कसा आहे तो आता? त्याला नेलंय आत. डॉक्टर बघतायत. अगं पण डॉक्टर म्हणाले काय, बरा होईल ना तो नक्की? आता ते तर माहित नाही सर. डॉक्टर बघतायत. आता आपल्याला पण थांबावं लागणार आहे.
काय तुटलं? हात का पाय? नाही काहीच नाही, पण ती राणी पुन्हा एकदा वाचली. हो ती वाचली आहे, पण त्या रतनचा हात मशीन मध्ये गेलाय. त्याच्या तुटलेल्या हाताचं मी काय करू? भांडवल. म्हणजे नीट आहे उर्मिला, राणी वाचली आहे. हे बघ, आपल्या मनासारखं काहीच झालं नाहीये, पण त्या मशीन मध्ये रतनचा हात गेलाय आणि तो त्या फक्त राणीमुळे झालाय. हा झालेला सगळा घोळ राणीमुळे घडून आलाय, हे घरच्यांना तू पटवून द्यायचंयस. ओके, त्याच्यामुळे राणीचा फॅक्टरीत येणं किती चुकीचं आहे ना, हे घरी सगळ्यांना पटव. समजतंय? ठीक आहे. उर्मिला कामाला लाग, मी इथे सांभाळतो काय ते. राणे अगं कवा येतील डॉक्टर? मला आता टेन्शन यायला लागले. गोट्या थोडं शांत हो, धीर धर, येतील ते, होईल सगळं ठीक. अगं मला हे कळ नाही आता, रतनच्या घरच्यांना काय सांगायचं आपण? तेच टेन्शन आलंय मला सुद्धा, काय सांगणार आहे. पण मला असं वाटतं होईल सगळं ठीक. आपण विश्वास ठेवूया डॉक्टरांवर, है ना? मालती आई, आबा, रत्नाई, कुठे आहेत मालती आई तुम्ही? माझी भाऊजी, उर्मिला शांत व्हा. काय झालंय? काय कशा करता ओरडताय तुम्ही? काय सांगू, मला काही सुचत नाहीये. खूप भयानक घडलंय मालती आई. तू जरा नीट सांगशील का काय झालंय? आई मला आता फोन आला. आणि अगं पण कुणाचा फोन आला होता? फॅक्टरीमध्ये खूप मोठा गोंधळ झालाय बाबा. तुम्ही आधी शांत व्हा बघू आणि नीट सांगा काय झालंय ते. हो ना, कसला गोंधळ झालाय? शांतपणे सांग बरं. ती राणी आहे ना, तिला सतत पुढे पुढे करायची सवय आहे. हे सगळं त्या राणीमुळे झालंय. प्रत्येक वेळेला पुढे पुढे करायची सवय आहे ना तिला. राणीमुळे? हो ना, ती मशीन जवळ काम करायला गेली. कोण जाणे काय चुकलं तिचं. अहो तिचा हात मशीन मध्ये गेला असता. काय गेला असता म्हणजे? गेला का नाही गेला? नाही ना, नाही, राणीचा हात नाही गेला मशीन मध्ये. अहो वहिनी, पण झाले काय नक्की ते तर सांगा. अहो तिचा हात नाही गेला, पण आपल्या कंपनीतल्या कामगाराचा हात गेला ना मशीन मध्ये. काहीच गरज नसताना गेली त्या मशीनवर काम करायला. काहीतरी चुकलं असेल. तिचा हात मशीन मध्ये जात होता. बिचारा त्या कामगारानं बघितलं आणि तो वाचवायला गेला. राणी वाचली, पण त्याचा हात मशीन मध्ये गेला. हे देवा, या पोरीला ना नसते उद्योग करायची सवयच आहे. सतत आपलं पुढे पुढे करायचं. बघितलं ना आता काय झालं. हिच्यामुळे त्या कामगाराच्या आयुष्याची वाट लागली. आता हे सगळं प्रकरण माझ्या इंद्रावर शेकलं तर काय करायचं? ते काही नाही, चला आपल्याला फॅक्टरीत जायची गरज आहे. चला. काही गरज नाहीये, फॅक्टरीत कोणी जाणार नाहीये. आबा चिडलेत म्हणजे आता काही खरं नाही त्या राणीचं. हकलूनच देतील घरातून. मला बघायचंय आपली मुलं हे सगळं कसं हँडल करतात ते. पण हे असे प्रसंग, अशा घटना फॅक्टरीत घडत असतात. त्यामुळे त्यातूनच निभावून नेणं जमलं पाहिजे. मला बघायचंय राणी नेमकं काय करते ते, ही परिस्थिती कशी हाताळते ते. काय बोलताय तुम्ही? तुम्हाला अजूनही त्या राणीच पडलंय? ऐकलं नाही का तिच्यामुळे काय काय घडलं ते? शकुनी मुलगी आहे ती, जिथे जाईल ना तिथे नुकसान करून ठेवते. आता त्या कामगारांच्या घरच्यांनी आपल्याला दोष दिला म्हणजे अक्कल नको का हिला? मुळात ना तुम्ही तिला फॅक्टरीत जाऊच द्यायला नको होतं. मूर्ख मुलगी होती. एक दिवस तिच्या अशा वागण्यानी ना त्या फॅक्टरीला आणि आपल्या घराला धोक्यात घालेल. मालती बास, अपघात आहे हा. हे अपघात चुकूनच होत असतात. पण ती जिथे असते तिथे अपघात होतोच ना. तो सरळ सरळ दिसतंय. तिच्यामुळे ना नको नको ते घडतंय आणि घडत राहणार. ते तुम्हाला कळत नाही ना, हे दुर्दैव आहे माझं. डॉक्टर, कसं आहे आता रतन? ठीक आहे ना सगळं? शुद्ध आली का त्याला? हो हो, थोडा जरी उशीर झाला असता ना तरी त्याचा हात गमावा लागला असता. अगदी योग्य वेळी तुम्ही त्याला घेऊन आलात. आता बरा येतो.
आत्ता त्याला काम नाही करता येणार, पण त्याचा हात अगदी थोडक्यात वाचला या. त्याच्या हाताला कापड कोणी बांधलं? राणी ना नको बांधायला होतं ना, कुठलं बांधलं काय माहिती. काय झालं डॉक्टर? नव्हतं बांधायला पाहिजे का कापड? चुकलं का माझं? अजिबात नाही हो, तुम्ही केलं ते योग्यच केलं. अहो त्यामुळे त्याचा रक्तस्राव थांबला. गुड जॉब. तुमच्यामुळे शक्य होऊ शकलंय. तुम्ही त्याला वेळेत घेऊन आलात म्हणून त्याचा हात वाचलाय. नाही सर, अहो परिस्थितीच अशी होती, कोणीही हेच केलं असतं. नाही राणी, अशा सिच्युएशन मध्ये इतक्या स्पॉन्टेनियसली असे क्विक डिसिजन घेणं कोणालाही शक्य नसतं. तुम्ही दोघांनी योग्य वेळी तो निर्णय घेतला म्हणून हे होऊ शकलं. गोट्या, गुड जॉब. अरे पण ह्या सगळ्यामुळे कामगार सुद्धा घाबरले असतील आपले. हो ना. भीती तर वाटणारच ना. हो, मी एक काम करतो, मी जाऊन बोलतो त्यांच्याशी. नाही नाही इंद्रा, मी आहे ना, मी जातो. तू थांब इथे. उगाच डॉक्टरनी काही सांगितलं, काही लागलं तर. नाही सर, आम्ही दोघं आहोत ना, आम्ही बघू इकडे काय होतंय ते. तुम्ही आता फॅक्टरीत जाणं जास्त गरजेचं आहे. तुम्ही जा सर, काय लागलं तर मी फोन करते तुम्हाला. हो, आम्ही जातो. नाही नाही, तू थांब ना, तुलाही बरं नाहीये, आराम कर. नाही, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही खरंच फॅक्टरीत जा. आता तुम्ही कामगारांशी बोलणं जास्त गरजेचं आहे सर. तुम्ही तिकडचं सांभाळा, आम्ही इकडे बघतो. राणी म्हणते ते बरोबर आहे, मी जातो. माझ्या प्रत्येक कामामध्ये आडकाठी आणते ही. स्वतःला हुकुमाची राणी समजते. डॉक्टर, आम्ही भेटू शकतो का रतनला? हे बघा, आता त्याला आपण हेवी डोस दिलेला आहे, त्यामुळे आता त्याला डिस्टर्ब करणं बरोबर होणार नाही. थोड्या वेळानंतर भेटा तुम्ही त्याला. ओके, थँक्यू डॉक्टर. खूप त्रास होत असेल ना रे याला? होत असणार ना. काय गरज होती स्वतःचा जीव धोक्यात टाकायची? भावात तुला काय झालं असतं तर? किती करायले माझ्यासाठी. माझा हात वाचवण्यासाठी स्वतःचा हात अडकवला रे याने. एवढं तर सख्यांनी पण केलं नसतं. भावात तू रडू नको, नाहीतर मला पण रडायला येईल. रतन, बरं वाटतंय का रे? रतन, घाबरू नको, काही झालं नाहीये, ठीक आहेस तू. हाताला जरा जखम झालीये, पण तू काळजी करू नका, तू बरा होणार आहे. डॉक्टर म्हणाले की थोडे दिवस नाही काम करता येणार, पण बाकी काही नाही. थँक्यू. अरे तू मला काय थँक्यू म्हणतोय? मीच तुला थँक्यू म्हटलं पाहिजे. राणे, टेन्शन आहे ग एक. काय झालं? तुला दुखतंय का रे खूप? हा, काय झालं? एवढ्या मोठ्या हॉस्पिटलात आणलं, पैसे कुठं आणू? रतन, अरे बाबा, हे बघ, तू हा सगळा विचार करू नको. हा, आता तू फक्त बरा हो, छान आराम कर. हा, अरे तू महाडिक इंडस्ट्रीचं कामगार आहे बाबा, तुला असं सोडून देतील का? हे बघ, कंपनी तुझा सगळा खर्च उचलेल. हा, मी सरांची बोलते, तू अजिबात काळजी करू नको. हा हा, आणि डॉक्टर आहेत, आपला भाऊ पण आहे. थँक्यू. परत तेच. हा, तुला म्हंटल ना, तू मला थँक्यू म्हणू नको. अरे बाबा, तू काय केलंय ना माझ्यासाठी तुला माहित नाही. जाऊ दे, चल, तू आता आराम कर. हा, काहीच टेन्शन घेऊ नको, झोप बघू. अरे पण काम थांबून काय होणार आहे? अहो तसं नाही किती, तुम्ही किती जरी सांगितलं ना तर सगळ्यांच्या मनात भीती बसली. कोणी काम करायला तयार होणार नाही. जीवाचा धोका आहे म्हणलं. हे बघा, जे काही झालंय त्यावरून तुम्ही सगळे घाबरून गेलात, मला माहिती आहे. तुम्हीच काय, मी थोडा गडबडलोय.
पण काळजी करू नका, मी आत्ताच हॉस्पिटलमध्ये जाऊन आलोय. रतन अगदी बरा आहे आणि त्याचा हातही वाचलाय. जे काही झालंय त्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ आहात मला माहिती आहे. केटी, खरं तर आज यांना इथे थांबून घ्यायला नाही हवं होतं. आज यांना सुट्टी द्यायला हवी होती. हे बघा, जे काही झालंय त्या धक्क्यातनं यांना सावरायला आपण वेळ द्यायला हवा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. इथून पुढे असलं काही होणार नाही याची काळजी आपण घेऊ. आणि मला माहिती आहे एवढं सगळं झाल्यानंतर तुमची काम करण्याची मनस्थिती नसेल. तुम्ही एक काम करा, आता सगळे घरी जा, आराम करा. हे काय बोलतोय हा? सुट्टी कसली? मला वाटलं होतं आता मस्त राडा होणार. खरं सांग का साहेब, आज काम करणं जरा अवघडच वाटत होतं बघा. साहेब, आज तुम्ही कामगारांना लय समजून घेतलं. अगदी आबांची आठवण झाली बघा. ए चला रे, हे चल. हे सगळं त्या राणीमुळे होतंय. राणी जर का नसती ना तर इंद्राने असा दिवस वाया घालवलाच नसता. गोट्या, सर फॅक्टरीतून निघालेत. तर मग तू जा की त्यांच्या बरोबर घरी. अरे मी कसं असं? तू जा, मी आहे इथं. आणि असं पण त्याची बायको डबा घेऊन येणार आहे म्हणली. नक्की ना? हो हो, तू जा, मी आहे इथं. बरं ठीक आहे. गोट्या, नक्की जाणार आहे? अरे भावा, तू निघ बरं आता. मी बघतो ना इकडं सगळं. जा तू. बरं ठीक आहे, मी येते. हे बघ, तू काळजी घ्या आणि काय लागलं तर लगेच फोन कर. हो हो, हा ठीक तू आहे. जा. नाही गोट्या, हा. अजून एक गोष्ट. मला आता खात्री पटलीये की अश्विनीचा ऍक्सिडेंट नाही झालाय. अगं पण आता आपण तो विषय सोडलाय ना. नाही गोट्या, बाकी सगळ्यांनी तो विषय सोडला असेल पण मी नाही सोडू शकत. मला खात्री आहे की तिचा ऍक्सिडेंट नाही झालाय आणि याचा शोध लावायचा आहे गोट्या मला. हे बघ, तू कोणालाच बोलू नकोस, पण आपण या प्रकरणाचा शोध चालू ठेव. पण मग काय करायचं? आपल्याला ना काहीतरी ठोस पुरावे हाताला लागले पाहिजेत. कसा शोधणार पुरावा राणी? सगळ्यात आधी आहे ना त्या ट्रकचा शोध लागला पाहिजे आणि त्याबरोबर जर तो ट्रक ड्रायव्हर सापडला तर बेस्ट आहे गोट्या. हा, ते होईल, ते करतो मी. गोट्या, एवढा जर शोध आपल्याला लागला ना तर खूप गोष्टी सोप्या होतील. ते बघतो मी. तू जा आधी आता पटकन. ठीक आहे, निघतो. बरं तू इकडे सगळं सांभाळून घ्या हा, हा. आणि काय लागलं तर फोन कर. हो हो हो. चल निघते मी. हा, हा? चल. सर, काळजी करू नका, तो बरा आहे आता आणि गोट्या आहे त्याच्यासोबत. आतापर्यंत त्याचे घरचे सुद्धा आले असतील. आणि काय झालं, तो ना जरा हॉस्पिटलच्या बिलाची काळजी करत होता, पण मी समजावलंय त्याला. अगं त्याला सांग, काय काळजी करू नको म्हणावं. सगळं जे काय असेल ते आपण बघून घेऊ. हो हो, ते मी तुमच्यातर्फे आधीच सांगून टाकलं. मग कुठं शांत बसला तो. राणी, थँक्यू सो मच. आज तू नसतीस तर मी काही करू शकलो नसतो. तू ना सिच्युएशन एकदम मस्त हँडल केलीस. राणी, काय आता अजून काय बोलायचं बाकी राहिलंय का? हो, अगं तू गाडी चालवत गेलीस. आय वॉज सो इम्प्रेस्ड. हा मग पीए असते कशासाठी? बॉसला सांभाळून घेण्यासाठीच ना. पण सर, तुम्ही सुद्धा सगळ्यांना सुट्टी देऊन खूप बरं केलं. हा,
सगळ्यांना सुट्टी देऊ शकलो, माझ्या पियलाच सुट्टी नाही देऊ शकलो मी. हरकत नाही, माझी ही सुट्टी उधार राहिली तुमच्यावर. पण खरंच सर, बरं झालं तुम्ही जे केलं ते. अहो, सगळे जरा घाबरूनच गेले होते. सुट्टी देणं भागच होतं त्यांना, म्हणजे सगळे घाबरले होते आणि अशा सिच्युएशन मध्ये त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं म्हणजे खूपच इन्ह्युमन झालं असतं ते. बरोबर आहे. पण सर, एक मोठी गडबड होऊन बसली आता. आता काय झालं? आता तुम्हाला दुसरं नाव द्यावं लागेल ना, कारण कडू कारलं तर गोड झालंय. पण एक सांगू, जर बॉस कडू कारलं असेल तर त्याची पीए सुद्धा कडू कारलंच होईल बरं का. हो का?